हॅलो फ्रेंड्स, तर आजपासून आपण जे काय आहे सेकंड इयर DLEDचं त्याचं फर्स्ट जो आहे S1 पाठ्यक्रम S1 भारतीय समाज आणि शिक्षण, त्यातला पहिला चॅप्टर जो आहे शिक्षण भारतीय संस्कृतीकडून जागतिकीकरणाकडे हा घेणार आहे. यामध्ये पूर्ण 5 चॅप्टर आहे. हे जे पुस्तक आहे की हा जो चॅप्टर आहे पहिला, त्या चॅप्टरला पूर्ण 9 मार्क्सचं वेटेज आहे. वेटेज खूप जास्त आहे, त्यामुळे चॅप्टर व्यवस्थित तुम्ही रिवाईज करायचं आहे किंवा स्टडी करायचं आहे. चला तर वळूया. यामध्ये काय काय बघायचं आहे आपल्याला की भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य, जागतिकीकरण म्हणजे काय, त्यामुळे होणारे बदल, भारतीय समाजातील विविधतेने किंवा मग शिक्षणाचा जो काही परस्पर संबंध आहे तो आपण समजून घ्यायचा आहे. समाजातील विविधता समजून घ्यायची आहे, ठीक आहे. आणि ते एकसंघ समाज टिकवून ठेवण्यासाठी कोणते काम अंगीकारण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, हे या चॅप्टरमध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग प्रास्ताविक काय सांगतंय की शिक्षण ही अतिशय व्यापक संज्ञा आहे. आपल्याला माहिती आहे की शिक्षण व्यापक संज्ञा आहे. कोणत्याही समाजाचा विकास हा शिक्षण पद्धतीवर निश्चित अवलंबून असतो. मग म्हणूनच शिक्षणाच्या उद्दिष्टांवर देशाच्या विकासाची दिशा ठरलेली असते. मग शिक्षण म्हणजे केवळ 4 भिंतीच्या आत दिले जाणारे शिक्षण अभिप्राय आहे असं नाही, तर आपण परिसरात जाऊन किंवा परिसराबाहेर, पुस्तकाच्या बाहेर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण शिकू शकतो. त्याला म्हणायचे शिक्षण. म्हणून शिक्षण काय आहे? व्यापक संज्ञा आहे. स्कूलिंग इज नॉट एज्युकेशन. We may be in a school and not educate. We never have been in a school and have been genuinely educate. School building are not essential part of education. म्हणजे काय की जे आपण स्कूलच्या पुस्तकात शिकू किंवा स्कूलमध्येच जे शिकू, बिल्डिंगमध्येच शिकू, तेच इसेन्शियल नाही आहे शिक्षणासाठी. तर आपल्या आजूबाजूचा निसर्ग आहे, पर्यावरण आहे, समाज आहे, ह्या सगळ्यामधून आपण शिक्षण काय करत असतो? घेत असतो. मग कारण काय सांगायचं आहे की पाठ्यपुस्तके आणि शाळेच्या बाहेरचे व्यक्ती खूप काही शिकत असतात. समाज हे शिक्षणाचे एक माध्यम आहे. मग शिक्षणामुळे व्यक्तीचा आणि राष्ट्राचा विकास होणं अपेक्षा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या सुप्त शक्तींचा विकास शिक्षणातून व्हायला हवा. म्हणून स्वामी विवेकानंद काय म्हणताय की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन्स ऑफ अ परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. म्हणजे काय की मनुष्याच्या ठायी बसत असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे काय आहे? शिक्षण आहे. मग याचाच अर्थ शिक्षणातून सुप्त शक्तींचा अभिप्राय व्हायला पाहिजे, शिक्षणातून आपला आंतरिक बाह्य विकास व्हायला पाहिजे, इत्यादी गोष्टींवर शिक्षणाचा विकास जेव्हा होतोच तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला शिक्षण जे आहे ते मिळतं. म्हणूनच शिक्षण आणि समाज यांचा अगदी जवळचा संबंध आहे. समाजातील रूढी, परंपरा, चालीरीती यांचे प्रतिबिंब शिक्षणात पडत असते. ठीक आहे. पुढे आहे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये. संस्कृती हा आपण प्रथम वर्ष परिसर अभ्यास अध्ययन अध्यापन शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला संस्कृती म्हणजे काय ते दिलेलं होतं, त्याची डेफिनेशन दिलेली होती. तर यांनी काय सांगितलं आहे बघूया. दैनंदिन व्यवहारात संस्कृती हा शब्द अनेक वेळा वापरला जातो. वेगवेगळा समूह, काही व्यक्ती इत्यादी निरनिराळ्या संदर्भात प्रत्यक्षात आपण संस्कृती हा शब्द वापरत असतो. ठीक आहे. मग यामुळं काय होतं की जेव्हा आपण एखादी रूढी, परंपरा, चालीरीती, समाज यांच्याशी बोलतो, आजूबाजूच्या एखाद्या कल्चरविषयी बोलतो, ती सगळी काय असते? संस्कृती असते. मग संस्कृती म्हणजे नेमकं काय आहे की विश्वकोशातील 18व्या खंडात संस्कृतीची व्याख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे. मग कोणती आहे? मनुष्य व्यक्तिशा व समुदायाशा जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वतःवर व बाह्य विश्वासावर किंवा विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो ती पद्धती म्हणजे किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय. म्हणजे जे काय सफल आहे, जे काय बाह्य विश्व आहे, ते जे बाह्य विश्वातले संस्कार जे स्वतःवर अवलंबून करतो त्याला म्हणायचे संस्कृती. इरावती कर्वे यांनी काय सांगितले की मनुष्य समाजाची डोळ्यांनी दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे काय आहे? संस्कृती आहे. मग मनोमय संस्कृती म्हणजे नेमकं काय की वस्तुरूपातील दृढरूप किंवा दृढमूल होणारी जी काय आहे ती संस्कृती आहे. मग संस्कृतीची समाजशास्त्रीय व्याख्या बरीच वस्तुनिष्ठ आणि मूल्यनिरपेक्ष असून व्याख्येत सर्व प्रथा, श्रद्धा, रूढी यांचा संस्कृतीमध्ये समावेश केलेला असतो. ठीक आहे.
मग संस्कृती ही खूप व्यापक संपन्न आहे किंवा मग त्यामध्ये काय 3 बाजू दिलेल्या आहे संस्कृतीच्या. त्या कोणत्या कोणत्या की माणूस आणि निसर्ग यांच्यातील संबंध, माणसामधले संबंध, मानव निसर्ग आणि माणसाची आपापसातील संबंध यांची एकमेकांवर होणारी प्रतिक्रिया, या 3ही बाजू संस्कृती विकासासाठी संवर्धनासाठी महत्त्वाच्या आहे. मग 21व्या शतकात वावरताना किंवा वावरणारी जी व्यक्ती आहे ही केवळ चाइल्ड ऑफ हिज ऑर हर ओन टाइम्स नसते, तर मागील काळाचे समूह जीवनाचे किंवा जनसमूहाचे एक सांस्कृतिक संचित घेऊन ती जगण्यातील महत्त्वपूर्ण निर्णय घेत असते. म्हणजे जी काही आत्ताची संस्कृती आहे किंवा आत्ताचं जे काही शतक आहे ते फक्त माझं मूल किंवा माझी मुलगी हेच घेऊन चालत नाही, तर पूर्ण मागच्या जे काय जनसमृद्धी आहे किंवा जनसमूहाचे जे काही काळ आहे मागचा, ती सगळी संस्कृती स्वतःमध्ये डेव्हलप करते, त्याला म्हणायचं आहे संस्कृती. तर पुढे आहे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये. मग भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य काय आहे की आपल्याला माहिती आहे की संस्कृती ही आकारक्षम असते, विलक्षण असते, भूगोलामध्ये ती काय असते, वैविध्यता असते. भारतातील जागोजागी केवळ वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा इत्यादी गोष्टी आपल्याला आढळून येत असतात. मग देशातील विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षाच्या परंपरा यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे भारतीय संस्कृती होय. मग जगभरातल्या पर्यटकांना इथला पुरातन आणि आधुनिक संस्कृतीचा मिलाफ आकर्षित करत असतो. भारतामध्ये हिंदू, बौद्ध, जैन असे भरपूर धर्मांचे काय आहे जन्मस्थान आहे. हे धर्म संपूर्ण जगात प्रभावशाली आहे. भारतात सुमारे 80.4% लोकांचा धर्म हा हिंदू आहे आणि उरलेले 13.4% लोक इस्लाम धर्मीय आहे आणि बाकी सगळे वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्याला इथे पाहायला मिळतात. मग काय आहे की भारतीय संस्कृतीचा इतिहासा आढावा आपण घेतला असता त्यातील 3 प्रमुख वैशिष्ट्य आढळतात. मग कोणते कोणते आहे? अखंडित परंपरा, राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव, संस्कृती संघर्ष टाळून संस्कृती संगम करण्याची भारतीय समाजाची प्रवृत्ती, असे अनेक ढोबळ मानाने रानटी आणि त्यानंतरची उन्नत अर्थात सभ्य संस्कृती आपल्याला वर्तनात दिसते. पण प्राचीन नगरांच्या उदयास झाल्यानंतर किंवा बदलांचा जो काय प्रवास ध्यानात घेऊन प्राचीन नगरांचा विकास कसा झाला हे अभ्यासताना लक्षात येते की प्राचीन नगर पूर्वेकडे आणि नदी किनारी वसलेली असतात. मग त्यामुळे काय झालं की याआधी पारधी मनुष्य किंवा मग अन्न संचयन करत भटकत राहिलेला मनुष्य जो आहे तो एकूणात पारद, गोपालकन, कृषी संस्कृती क्रमाक्रमाने त्यांच्यामध्ये विकास आपल्याला दिसून आला. मग कृषी संस्कृती ही स्त्रियांनी मानव समूहाला दिलेली देणगी आहे. वनमागसाठी गाळलेली जागा विचारली जाऊ शकते. तर पुढे आहे विविधता आणि एकता. मग विविधता हे भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य आहे. भौगोलिक, धार्मिक, भाषिक अशा अनेक विविधता आपल्याला इथे आढळून येतात. मग त्याच्यासाठी काय आहे की व्यापक दृष्टिकोन काहीतरी निर्माण होतोय. मग भारतातील पुढील बाबी अशा आहे की ज्यामध्ये विविधता आढळते. तर कोणत्या आहे? भौगोलिक विविधता, वांशिक विविधता, भाषिक विविधता, लिपी आणि साहित्य, धार्मिक विविधता, राजकीय विविधता, सामाजिक व सांस्कृतिक विविधता, आर्थिक विविधता, विविध पर्वतरांगा, पठारे, नद्या, समुद्रे इत्यादी भारताच्या विविधतेवर भर घालतात. या भौगोलिक विविधतेचा परिणाम अर्थातच तापमान, पर्जन्य, वनस्पती इत्यादी गोष्टींवर होत असतो. मग एकूणच त्यामुळे लोकजीवनात हे वैविध्य आढळले. उत्तरेला विशाल हिमालयाच्या पर्वतरांगा, दक्षिणेला भव्य हिंदी महासागर, गंगा, ब्रह्मपुत्रेचे खोरे इत्यादी गोष्टी या सगळ्या विविधतेने नटलेला आपला हा भारत देश आहे. मग असा हा भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7व्या क्रमांकावर असून लोकसंख्येच्या दृष्टीने 2ऱ्या क्रमांकावर आहे. ही सुद्धा रिकामी जागा 1 मार्क्सला विचारली जाऊ शकते. पुढे आहे भारत हा इथे किती भाषा आहे? पूर्ण 179 भाषा बोलल्या जातात, तर 544 बोलीभाषा बोलल्या जातात. बोलीभाषा म्हणजे काय आणि भाषा म्हणजे काय? या आता सपोज मराठी भाषा आहे. मराठी ही एक लँग्वेज आहे, एक पर्टिक्युलर भाषा आहे, परंतु त्यामध्ये आपण बघितलं फर्स्ट इयरमध्येच की त्यामध्ये भाषा विषयाच्या अध्यापन शास्त्रामध्ये मराठी भाषा आहे, त्याच्या बोलीभाषा कोणत्या आहे? मग अहिराणी आहे, कोल्हापुरी आहे, कोकणी आहे, ह्या ज्या आहेत त्या बोलीभाषा आहे आणि राज्यघटनेत 18 भाषांना मान्यता दिलेली आहे. अशा प्रकारे अशा विविध भाषांनी आपला भारत जो देश आहे तो नटलेला आहे. ब्राह्मी, खरोशी, देवनागरी, रोमन इत्यादी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या ह्या भाषा लिपी आपल्याला अजूनही बघायला
मिळतात. मग विविध धर्माचे पंथाचे लोक आपल्याला इथे आढळतात. सामाजिक सांस्कृतिक विविधता वृद्धिंगत त्यांच्यामध्ये होते. त्यांचा पोशाख, खाण्याच्या सवयी, चालीरीती सर्व आपल्याला वेगवेगळा फरक प्रत्येक जे काय आहे धर्मामध्ये आपल्याला आढळून येत असतो. तरीही या सर्व विविधतेतील एकता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. जनगण मन या आपल्या राष्ट्रगीतातून या विविधतेतील एकतेचा जय जयकार रवींद्रनाथ टागोर यांनी केलेला आहे. मग वरील सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आपण बघितल्या यांना सगळं म्हणायचं आहे भारताची विविधता. मग भारताचा राजकीय इतिहासही वैविध्यपूर्ण आहे, आपल्याला माहिती आहे. मग सम्राट अशोक आहे, चंद्रगुप्त आहे, अकबर आहे, औरंगजेब आहे, हे सगळं आहे ते एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. मग महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्यासाठी त्याची स्थापना करण्यासाठी राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. मग त्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध सर्व भारतीयांनी एक होऊन स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा होता. अशा प्रकारे अनेक आपण काय होतं की लोकशाहीचे जे स्वप्न बघत होतो किंवा न्याय, स्वातंत्र्य, समता या मूल्यांचा राज्यघटनेचे अधिष्ठान आपण लाभलेले आहे. मग जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारताला स्थान आहे. पुढे आहे ब, जागतिकीकरण, संकल्पना व वैशिष्ट्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोठ्या मार्क्सला किंवा 4 मार्क्सच्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. मग यापूर्वीच्या उपघटकात संस्कृतीविषयी आपण चर्चा केली. मानव जीवनात आढळणाऱ्या ज्या काही विकासाबाबतच्या विविधता आहे त्यावर चर्चा केली. राष्ट्र ही संकल्पना उदयास येण्यापूर्वी मानव गुहेत राहत होता, आपल्याला माहिती आहे. आपल्या मूलभूत गरजा तो जंगलात भागवत होता. गरजा अत्यंत कमी असल्यामुळे इतरांवर फारसे तो अवलंबून राहत नव्हता. पण हळूहळू संस्कृतीचा विकास होत गेला. शेतीला शोध लागला आणि मानवाला समूहाने राहण्याची गरज भासू लागली. मग गरजा वाढू लागल्या. शेती, घरे इत्यादी गोष्टी घेण्यासाठी एकमेकांची गरज त्यांना भासू लागली, कारण सर्व गरजा एकट्यालाच पूर्ण करता येणे कठीण आहे. मग चांगली शेती करणाऱ्याला चांगले कपडे शिवता येतील असे नाही, तर चांगले दागिने करता येतील असेही नाही. म्हणून देवाणघेवाण करण्याची आवश्यकता इथे गरज आपल्याला भागवू लागली. मग यालाच म्हणायचंय का जागतिकीकरण. मग स्थानिक पातळीवरची हीच संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक व्यापाराचे मूलभूत तत्व बनते. मग पातळीवरील किंवा मग गावावरील जी काय माणूस इतर कोणीही व्यक्तींकडून आपल्याला गरजेची असलेली वस्तू, सेवांचा कोणत्याही आडकाठीशिवाय देवाणघेवाण करू शकतो, त्या पद्धतीला म्हणायचंय जागतिकीकरण. अशा प्रकारच्या व्यापारातून दोन्ही देशांना फायदा होऊ शकतो. मग जागतिकीकरणाची प्रक्रिया मुख्यतः व्यापारी आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची मानली जाते. मग जागतिक अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडणे, अशा आपल्या या अर्थाने प्रक्रियेचा विचार करणे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आज प्रत्येक देशाने आपली आर्थिक बंधने सैल करून जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था खुली केलेली आहे. मग त्यामध्ये आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी गोष्टींना व्यवहारांचा पात्रता त्यामध्ये जागतिकीकरणामध्ये दिलेली आहे. पुढे आहे जागतिकीकरणामुळे प्रत्यभाव काय घडले हे पाहण्यापूर्वी आपण जागतिकीकरणाची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. मग जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय, की जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावरील स्थानांतराची प्रक्रिया होय. हे आपण पाहिले. म्हणजे स्थानिक ज्या गोष्टी आहे, घडामोडी आहे, त्यांची स्थानांतरातली जी काय प्रक्रिया आहे त्याला म्हणायचंय जागतिकीकरण. मग काय, जागतिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये जी देशाच्या अर्थव्यवस्थेला व्यापक अर्थव्यवस्थेचा भाग त्यामध्ये त्यांनी बनवलेला आहे. मग ऋषी मोदी काय म्हणताय की जागतिकीकरण म्हणजे खुली स्पर्धा आणि नवे तंत्रज्ञान यातून उत्पादकता आणि उत्पादन वाढविणे, तसेच संपूर्ण जगाची एकच बाजारपेठ निर्माण करणे होय. मग जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थांना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पुढील प्रक्रियांद्वारे समाविष्ट करून घेता येतं. त्या कोणत्या आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापार महामंडळे यांच्याकडून प्रत्यक्ष गुंतवणूक करून घेणं, अल्पकालीन भांडवल प्रवाह व एकूण मानवाची आंतरराष्ट्रीय गतिमानता व तंत्रज्ञानाचा प्रवाह इत्यादी गोष्टी त्यामध्ये येत असतात. मग जागतिक बँकामध्ये काय असतं की जागतिक बँकेच्या मते जागतिकीकरण म्हणजे उपभोग्य वस्तूसह सर्व वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध हळूहळू कमी करणं. म्हणजे आयातीचे जे काही कर आहे, दर आहे ते कमी करणं, ज्या क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करणं इत्यादी गोष्टी जागतिकीकरणामुळे केल्या जातात. मग भारतात 1990च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरू झाली होती. पण काय झालंय की दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक या दोन्ही संस्थापना झाली. 1930च्या जागतिक मंदीच्या काळात वस्तूंची मागणी कमी होऊन अनेक राष्ट्रांच्या निर्यातीत घट होत होती.
मग ती टाळून आयात निर्यातीचा समावेश टिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या चलनाचे अवमूल्यन करण्याचा मार्ग अनेक जणांनी स्वीकार केला. मग देशादेशात चलनाच्या अवमूल्याची अशी स्पर्धा सुरू झाली. मग त्यामुळे काय होतं की आंतरराष्ट्रीय व्यापाराला धक्का बसला. मग धक्का बसल्यानंतर अमेरिकेच्या प्रेरणेने दुसऱ्या महायुद्धानंतर या संस्थांनी उभारणी केली आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चलनाचे किंवा दर जे आहे ते स्थिर राखणे नाणेनिधीचा जो उद्देश आहे तो त्यांचा साध्य झाला. मग विकासासाठी दीर्घ मुदतीने किंवा कर्ज देण्याची जबाबदारी जागतिक बँकेवर आहे. या संस्थांचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असले तरी त्यांच्या भांडवलातील निरनिराळ्या राष्ट्रांचा सहभाग सारखा नसून तो त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत आहे. मग जागतिकीकरणाची वैशिष्ट्य काय आहे की जागतिकीकरणामुळे संपूर्ण जगाचे एका मोठ्या बाजारपेठेत रूपांतर झालेले आहे. मग जागतिकीकरणाच्या समर्थकांच्या मते अविकसित किंवा मग विकसनशील देशाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊन विकसित देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब देशात मोठी गुंतवणूक करीत आहे. मग थॉमस फ्रीडमच्या मते काय आहे की जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहितीच्या एकत्रीकरणातून एकच एक अशी जागतिक बाजारपेठ आणि संस्कृतीची निर्मिती होय. त्यामुळे जागतिकीकरणानंतर संपूर्ण जग एक जागतिक खेडे बनून गेले आहे. थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली असा नारा सगळ्यांनी सुरू केला आहे. मग जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही व्यक्ती स्वतंत्र न राहता संपूर्ण समाजच जागतिकी व्यवहाराशी जोडला गेलेला आहे. याचे परिणाम सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा राजकीय इत्यादी गोष्टींवर दिसून येतात. जे काय आपले मूल्य आहे, स्त्री पुरुष समानता आहे, संबंध आहे, भाषा आहे, कुटुंबीय व्यवस्था आहे, यांच्यावर सुद्धा जागतिकीकरणाचा प्रभाव हा पडत असतो. लहान मुले, तरुण वर्ग, वृद्धांचे जीवनसुद्धा जागतिकीकरणामुळे खूप सारे बदल झालेला आहे. मग बाजारपेठ, व्यापार, वस्तू आणि वित्तीय गुंतवणूक जी काय आहे या क्षेत्रामध्ये आर्थिक प्रक्रियावर जागतिकीकरणाचा स्पष्ट प्रभाव आपल्याला दिसून येतो. भांडवलशाही गुंतलेली आहे इत्यादी गोष्टी आपल्याला जागतिकीकरणामुळे दिसून येतात. यावरून जागतिकीकरणाची काही वैशिष्ट्ये त्यांनी दिलेली आहे. मग वैशिष्ट्य काय आहे की व्यापारावरील निर्बंध कमी करणे जेणेकरून वस्तूंचे सर्व देशांमध्ये सहजपणे दळणवळण होईल. विविध देशांमध्ये भांडवल प्रवाही स्वरूपात असेल अशी परिस्थिती निर्माण करणं, तंत्रज्ञान सहज प्रवाही होण्यासाठी वातावरण निर्माण करणं, जगातील देशात श्रम पूर्णपणे गतिमान होण्यासाठी वातावरण निर्माण करणं इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत ते त्याची वैशिष्ट्य आहे. मग जागतिकीकरणाचे परिणाम, मग काय काय परिणाम आहे? भारतीय संस्कृतीचा जागतिकीकरणापर्यंतचा प्रवाह आपण आत्तापर्यंत लक्षात घेतला. जागतिकीकरण म्हणजे काय की गुंतवणूक, वस्तू, माणसे जेव्हा सीमा ओलांडतात तेव्हा संस्कृतीचेही जागतिकीकरण होत असतं. जागतिकीकरणामुळे परस्परावलंबी जग तयार होतं. भारताने ज्या अर्थसंकल्पनानंतर अधिकृतरित्या जागतिकीकरणाचा स्वीकार केला आहे त्या अल्पसंख्याकाला जुलै 2016 25 वर्ष झालेली आहे. अनेक परकीय कंपन्या गुंतवणूक करून बसलेल्या आहे. बोईंग विमान कंपनीचे जे काही भारतात त्याचे कारखाने उभारण्यात सरस दाखवला आहे. टाटा हा भारतीय उद्योग समूह ब्रिटनच्या मध्ये गुंतवणूक करतो आहे. इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या जागतिकीकरणामुळे होत असतो. मग त्यावर काय परिणाम होतो? मग काय काय परिणाम होतो की आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ, स्थलांतराचे प्रमाण कमी, सांस्कृतिक प्रवाह, भाषा, धर्म यांनी जागतिक व्यासपीठ लाभते. याच वेळी काय होते की काही स्थानिक भाषा नष्ट होण्याचाही धोका संभावतो. राष्ट्रीय नागरिकत्व निर्माण होत आहे. सामाजिक घटकांवर प्रभाव पडतो आहे. इत्यादी ज्या काही परिणाम होत असतो तो कशामुळे होतो? जागतिकीकरणामुळे होत असतो. पुढे आहे की भारतीय समाजाची रचना व वैशिष्ट्ये. मग काय काय आहे की जागतिकीकरणामुळे शिक्षण प्रक्रियेत नेमके काय बदल झाले, कोणते बदल झाले? भारतीय समाजाची रचना व वैशिष्ट्ये अभ्यासणे छात्रांसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे. मग यापूर्वी आपण बघितलं आहे की समाज आणि संस्कृती एकमेकांशी संबंधित आहे आणि शिक्षणाचा विचार करताना या दोन्ही बाबींना अंतर्भूत करणे क्रमप्राप्त ठरते. कारण समाज हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या विविध घटना, बदल, स्थित्यंतरे ह्या समाजावर परिणाम याचा होऊ शकतो. म्हणून भारतीय समाजातील विविधतेचा
व शिक्षणाचा परस्पर संबंध समजावून घेणे महत्त्वाचे आहे. मग भारतीय समाजाला बरीच प्राचीन परंपरा आहे. अनेक संस्कृती भारतात निर्माण झाल्या हे आपण यापूर्वी पाहिले आहे. भारताचा इतिहास हा बऱ्याच अंशी परकीय आक्रमणांचा इतिहास आहे असं आपल्याला ठरणार नाही किंवा असं म्हटलं तर चालणार नाही. कारण आर्यांनी द्रविडांवर मिळवलेला विजय, मध्ययुगातील इस्लाम धर्मीय आक्रमणे, त्यानंतर ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्धचा संघर्ष इत्यादी उदाहरणे आपल्यासमोर आहे. मग या सर्वांमुळे काय होतं की भारतीय समाज हा मूल्यधिष्ठित भारतीय समाज आहे. लोकशाही हे जीवनमूल्य भारतीय समाजाचे अत्यंत काळापासून अनंत काळापासून स्वीकारलेले जीवनमूल्य आहे. सत्य, अहिंसा, प्रेम, शांती या मूल्यांना थोर परंपरा आहे. मग भारतीय समाज रचनेची वैशिष्ट्ये आहे पुढे. मग ती काय आहे की पहिलं आहे जाती व्यवस्था. मग जन्माच्या आधारावर ठरवणारे श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व हे भारतीय समाज रचनेचे प्राचीन काळापासूनचे वैशिष्ट्य आहे, जे धर्मनिरपेक्षता या तत्वाला मारक आहे. परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण जे आहे ते पूर्वपरापासून भारतीय समाजात रूढ झालेली आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा समावेश केल्यामुळे सामाजिक समानतेचे नवयुग जे काय आहे ते सुरू झालेले आपल्याला दिसते. तर वर्णव्यवस्थेमुळे प्राचीन काळी अनेकांना भीषण संकटांना सामोरं जायला लागलंय. हे पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रियांनाही सतत दुय्यम वागणूक मिळाली होती. परंतु महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक समाजसुधारकांनी या कठोर रूढीविरुद्ध आवाज उठवला आणि आज ती काय रूढ आहे ती नष्ट झालेली आहे. आज जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जातीची पकड ढिली होत आहे असे वाटत असतानाच ऑनर किलिंगने वाढते प्रमाण विचार करायला भाग पाडले आहे. त्यामुळे जातीची पकड अधिकाधिक घट्ट होत चाललेली आहे की नाही असे आपल्याला वाटते. पुढे आहे आर्थिक विषमता. मग आर्थिक विषमता काय आहे? मग भारत काय आहे की शेतीप्रधान देश आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नाही. मग बेरोजगाराची समस्या वाढती. उद्योगधंद्यांचा विकास काही विशिष्ट भागातच होत असतो. काही विशिष्ट वर्ग अति श्रीमंत तर काही अति गरीब होत जातात. मग भारत हा अधिक लोकसंख्येचा देश आहे व भौगोलिकदृष्ट्या विविधता असलेला देश आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजांवरही ताण येत असतो. आर्थिक विषमतेमुळे व्यक्तीचे जीवनमान जे आहे ते खालावतं. मग आर्थिक विषमतेमुळे रोजगारासाठी शहरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या जी काय आहे ती वाढत चाललेली आहे. पुढे आहे धार्मिक व भाषिक विविधता. भारतात अनेक वर्षापासून विविध धर्माचे लोक राहतात, बोलीभाषा बोलणारे लोक राहतात. धर्माचा चुकीचा अर्थ लावल्याने कधीकधी तीव्र धार्मिक संघर्ष निर्माण होत असतो. मग सामाजिक सुरक्षा व शांतता अशावेळी धोक्यात येत असते. यासाठी विचारांची समतोल असणं गरजेचं आहे. मग धर्माप्रमाणेच भारतात अनेक भाषाही आहेत. एकमेकांच्या भाषेबद्दल आकलन करणं किंवा मग मान मर्यादा सन्मान करणं या गोष्टी आपण त्यामध्ये व्यवस्थित ध्यानात ठेवल्या पाहिजे. मग स्थानिक बोलीभाषांनाही आदर देणं गरजेचं आहे. जागतिकीकरणामुळे आता हे भाषिक प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत चाललेले आहे. पुढे आहे ग्रामीण भारतीय समाज. भारत हा जसा कृषीप्रधान देश आहे तसाच तो खेड्यांचा देश आहे. मग महात्मा गांधी म्हणायचे खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. पण तसे न होता खेड्यातले लोक शहरांकडे स्थलांतरित झाले. ग्रामीण समाजात प्रश्न शहरी भागापेक्षा आजही खूप वेगळे आहेत. दळणवळणाच्या सोयी, पाणी पुरवठा, आरोग्य, वीज या बाबतीत ग्रामीण लोक जे आहे ते अडचणी त्यांना भासू लागतात. मग खेड्यांची ससेहापोट किंवा मग संपलेली नाही. मूलभूत सुविधांसाठी अभावी खेडी हतबल झालेली आहे. मग काही प्रमाणात खेडी सध्या बदलत आहे. परंतु TV, मोबाईल यासारख्या साधनामुळे खेड्यांतील संस्कृती आपल्याला बदलताना दिसते. परंतु हे प्रयत्न म्हणजे कमी आहे. कारण जे काय आहे खेड्यावरचे लोक आहेत तिथे त्यांना सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे. पुढे आहे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असलेला देश. मग लोकसंख्या वाढीचा प्रचंड वेग हे भारताचे एक वैशिष्ट्य आहे. अधिक लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. दारिद्र्य, बेरोजगारी, प्रदूषण, गुन्हेगारी, निरक्षरता इत्यादी गोष्टींना आपल्याला एकमेकांपाशी संबंधित आहे. अधिक लोकसंख्या ही समस्या आहे असे म्हणत असताना हीच लोकसंख्या सक्षम मनुष्यबळ म्हणून आपले शक्तिस्थानही ठरू शकते. म्हणून तर शिक्षण विभागास राष्ट्रीय स्तरावर मनुष्यबळ विकास HRD असे संबोधले जाते. अलीकडे कुटुंब नियोजनासाठी जाणीव जागृती किंवा जनजागृती झालेली आपल्याला दिसून येते. छोट्या कुटुंबाचे महत्त्व काही प्रमाणात लोकांना पटले आहे. परंतु मुलगाच हवा या हट्टापायी स्त्री भ्रूण हत्येचा वाढही आपल्याला
खूप जास्त प्रमाणात दिसून येते. पुढे आहे विविधता. भारतीय समाज बहुविध वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. भारत वैविध्य असूनही एक संघ देश आहे. केवळ राजकीय दृष्टीने भारत सार्वभौम एक संघ राष्ट्र आहे असे नव्हे, तर भारतीय समाज जीवनाचा आत्मा एक आहे. हे येथील समाज जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांना विलिनीकरणामध्ये सरदार वल्लभभाई पटेल या पोलादी पुरुषाने दाखवलेले धैर्य भारतीय समाजाला स्थैर्य मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम काय आहे करत आहे. मग कर्माला प्राधान्य देणारी भारतीय संस्कृती तिच्या आध्यात्मिक पायामुळे आजही टिकून राहिलेली आहे. मग साने गुरुजींनी त्यासाठी काय म्हटलेले आहे की एक हात भू नांगरणे शतव्याख्यानातून थोर, एक हात खादी विणणे मंत्र जपाहून ते थोर. म्हणजे अशा भारतीय संस्कृतीचा भारतीय समाजाला अभिमान असायला हवा. संस्कृतीचा वारसा जतन करण्याचे प्रयत्न भारतीय समाज करत आहे. मग 1983-86च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गावाभूत घटकांची जी काय पायमल्ली आपण भारतीय समाजात केली जाते. मग वर्णव्यवस्थेत आधारलेले भारतीय समाजातील विषमतेमुळे अनेक प्रश्न तयार झालेले आहे. परंपरावादी मनोवृत्तीला छेद देऊन समानतेचे वातावरण तयार करणे खूप जास्त कठीण ठरत आहे. मग भारतीय संविधानाने या नवयुगाची सुरुवात केली आहे. सामाजिक समानतेचा अर्थ संविधानामुळे समाजाला समजायला लागलेला आहे. मग सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामाजिक समता प्रस्थापित झाल्याशिवाय सामाजिक न्याय अस्तित्वात येऊ शकत नाही. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे चांगल्या प्रकारची समाज रचना करणं होय. मग भारतीय समाजाची रचना कशी असावी याचा स्पष्ट उल्लेख भारतीय संविधानात घोषणापत्रात यामध्ये केलेला आहे. मग समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रधान गणतंत्र असावे हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. या अपेक्षेपूर्तीसाठी शिक्षणाची महत्त्वपूर्ण मदत आपल्याला घेतलेली आहे. ठीक आहे. पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे शिक्षण, समाज, राजकारण व जागतिकीकरण यातील परस्पर संबंध. मग प्रास्ताविक आहे. शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे हे सर्वज्ञात आहे. अनेक समाज सुधारकांनी वारंवार हे प्रतिपादन केले आहे की भारतातील परंपरावादी रूढीप्रिय समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे महात्मा फुले यांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच ते म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून व्यक्ती आणि राष्ट्र दोघांच्याही विकासात शिक्षणाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची ठरते. शिक्षणाद्वारेच राष्ट्र उभे राहते. म्हणूनच तर कोठारी आयोगाने आपल्या अहवालात शिक्षण व राष्ट्र विकास असे नाव दिलेले आहे. द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप इन हर क्लासरूम. भारताचे भवितव्य भारताच्या वर्गखोल्यांतूनच घडत असते. मग प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचा आपल्या देशातील शिक्षणाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो. समाज विकासाचे स्वप्न शिक्षणाच्या माध्यमातून साध्य करता येते. म्हणून शिक्षण आणि समाज यांचा संबंध जो आहे तो अनन्यसाधारण आहे. मग बदलत्या समाजानुरूप शिक्षण पद्धती बदलतात, अभ्यासक्रम बदलतो. प्राचीन काळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती आपल्याला माहिती आहे. आताही काही ठिकाणी गुरुकुल शिक्षण पद्धती जी आहे ती अंमलात आणलेली आहे. मग शिष्यांना गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण पूर्ण करावे लागे. राज्यकर्त्यांना युद्धनीतीचे शिक्षण घ्यावे लागत होते. स्वातंत्र्योत्तर काळानंतर हळूहळू शिक्षणाचा विकास होत गेला. स्त्री शिक्षणाबाबतच सुरुवातीस समाज उदासीन असल्यामुळे स्त्री शिक्षणाबाबत खास योजना तयार केल्या गेल्या. स्वतंत्र महिला विद्यापीठे, महिलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम, मुलींच्या स्वतंत्र शाळा इत्यादी गोष्टी कराव्या लागल्या. परंतु सध्या त्याची गरज कमी होऊ लागली आहे. सहज शिक्षणाची सध्या गरज आहे. मुलामुलींच्या अभ्यासक्रमात फरक करण्याची गरज नाहीये. मग स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊन सुद्धा प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. म्हणून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 1 एप्रिल 2010 पासून लागू झाला. 6 ते 14 वयोगटातील एकही मूल शाळेपासून शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी हमी या कायद्याने दिली आहे. त्यासाठी समाज, पालक, शिक्षक, शासन सर्वांनी प्रयत्न करणे अभिप्राय आहे. पुढे आहे जागतिकीकरण. मग जागतिकीकरण ही संकल्पना आपण यापूर्वी बघितली आहे. मग त्यामध्ये आपण पाहिले की जागतिकीकरण ही एक आंतरराष्ट्रीय एकीकरणाची
प्रक्रिया आहे. मग जागतिकीकरण म्हणजे एका अर्थाने वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या भारतीय तत्त्वज्ञानाची आधुनिक आवृत्ती आहे. मग जागतिकीकरणामुळे काही सकारात्मक परिणाम समाज जीवनावर झाले तर काही दुष्परिणामही झाले. मग ते कोणते कोणते? समाजाच्या सर्व क्षेत्रांवर जागतिकीकरणाचे दुर्गामी परिणाम झाले आहे. मग जागतिकीकरणाच्या आगमनाने अनेक अत्याधुनिक बाबींचा अंतर्भाव झाला, परंतु मूळ मुठभरांचे जगणे उजळून निघाले. मग बहुसंख्य लोक परिघाबाहेर फेकले गेले. भारत हा खेड्यांचा शेतीप्रधान देश आहे. या देशातील सुमारे 70% जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. परंतु जागतिकीकरणानंतरच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे ही शेतीच सर्वाधिक अडचणीत आली. शेती हा जीवनाचाच एक भाग असणाऱ्या शेतकऱ्यांना विकासाच्या धोरणांचा फटका बसला. इथल्या राजकीय व्यवस्थेचा काही त्यांनी बळी घेतला. खेड्यामध्ये श्रम करणारी, साधेपणाने जगणारी माणसे होती. अनेक वर्षापासून जपलेल्या अनेक ज्ञान परंपरा त्यांच्याकडे होत्या. जागतिकीकरणामुळे या परंपरा उद्ध्वस्त झाल्या. रासायनिक खतांच्या भरमसाठ माऱ्याने जमिनी नापीक झाल्या. शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम झाला. शेतीला पूरक उद्योग मिळावेत म्हणून खेड्यात सहकाराची निर्मिती झाली. सहकार्याच्या माध्यमातून खेड्यातील सर्वच घटनांना आर्थिक दिलासा मिळाला. या संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अर्थवाहिन्या होत्या, परंतु या अर्थसंस्थांचेही खाजगीकरण झाले. अशा प्रकारे जागतिकीकरण जे आहे ते एक प्रकारे विश्वची माझे घर म्हणता येईल. पुढे आहे भारतीय शिक्षण आणि जागतिकीकरण. कोणत्याही देशाच्या विकासाची पूर्व अट त्या देशातील 100% नागरिकांचे शिक्षण ही असते. याबद्दल कोणतेही दुय्यम मत असायला कारण नाही. शिक्षणाबाबतच जेव्हा विविधता असेल किंवा मात्र सर्वांनी शिक्षण घ्यायला हवं याबाबत सर्वांचे एक मत असेल, हेच स्वप्न भारतातील सर्व समाज सुधारकांनी, अनेक महान नेत्यांनी पाहिले होते. मग भारतातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायला हवे यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद यांनी अनेक प्रयत्न सुद्धा केलेले आहे. मग आरटी ही 2009 पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागावी किंवा हे खूप मोठं आपलं दुर्दैव आहे. मग भारताच्या संविधानात असे नमूद केले जाते की 10 वर्षाच्या आत 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यास शासन बांधील आहे. परंतु स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष झाली तरीही प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण आपण देऊ शकलो नाही. ठीक आहे. 1993 साली सर्वोच्च न्यायालयाने उन्नीकृष्ण केस संदर्भात निर्णय देताना 14 वर्ष वयापर्यंत मुलांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार मान्य केला होता. त्यानंतर 86व्या घटना दुरुस्तीत 6 ते 14 वर्ष वयोपर्यंत मोफत व सक्तीचा अधिकार विद्यार्थ्यांना दिला आणि त्यानंतर 2009 मध्ये बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम पारित झाला व तो आज आहे. आपल्याला 2 वेळेस प्रश्न विचारला गेलेला होता. RTE राईट टू एज्युकेशन कायदा कधी आला आणि आत्ताचा परिसर अभ्यासाचा जो पेपर होता बालकांचा विकासाचा जो पेपर होता त्यामध्ये सुद्धा 2009 त्याचं आन्सर होतं. पुढे आहे जागतिकीकरण आणि उदारीकरणाची सुरुवात होत असताना जी काही परिषद घेतल्या गेल्या त्या परीक्षकामधून किंवा माध्यमातून खूप काही चांगल्या बाबी आपल्याला निश्चित झाल्या. मग कोणत्या शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ झाली. मुलींच्या शिक्षणाला चालना मिळण्यास अनेक योजनांची मदत झाली. दिव्यांग मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया, आवश्यक साहित्य वाटप अशा उल्लेखनीय बाबी नक्कीच आपल्याला लक्षात आल्या. मग या गुणवत्तेचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय बनून गेला. त्यामुळे शिक्षणातील खाजगीकरणाचे प्रमाण वाढले. नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालय उत्तम पद्धतीने चालविणारे शासन, स्थानिक स्वराज्य संस्थेचा 100% शाळा, शासकीय शाळा चांगल्या पद्धतीने का चालवू शकत नाही हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मग अर्थातच याला काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहे, पण सर्वसामान्य मुलांच्या हिताचे मोफत आणि गुणवत्तापूर्वक प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी शासन खरोखरच पूर्ण करीत आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. पुढे या शिक्षणातील खाजगीकरण वाढल्यामुळे श्रीमंतांची मुले विशेष चांगल्या शाळेत जाण्याचा प्रमाण अधिक आहे आणि सरकारी शाळांमध्ये केवळ आर्थिकदृष्ट्या मागास असलेली मुलं किंवा गरीब असलेली मुलं आपल्याला सरकारी शाळेत दिसतात. मग सरकारी व्यवस्थेतील अनास्था शिक्षणाच्या गुणवत्तेस मारक ठरते. मग शिक्षणातील ही आर्थिक विषमता सामाजिक विषमतेला खतपाणी घालते. गुणवत्तापूर्ण म्हणजे
जे काय आहे सरकारी शाळेमध्ये जे छोट्या गावातले मुलं असतात त्यांना मग टीचर लोक काय करतात की जास्त मार्क्स देऊन टाकतात, मग त्यांचं जे ज्ञान आहे ते खालावलं जातं, मग विद्यार्थ्यांची प्रगती ही व्यवस्थित होत नाही. मग जेव्हा विद्यार्थी मोठ्या शाळेत जातो, कॉलेजात जातो, तेव्हा त्याला गडबडल्यासारखं होतं. म्हणजे जे काही आपल्याला असं वाटतं की यार मी तर लहानपणी खूप हुशार होतो, मी तर त्या शाळेत खूपच हुशार होतो, मला इतके पर्सेंटेज पडले, तितकं पर्सेंटेज पडलं, परंतु त्यांचं जे ज्ञान आहे ते खरं तेव्हा कळतं त्यांना की जेव्हा ते मोठ्या शाळेत जाता, मोठ्या कॉलेज लेवलला जाता, तेव्हा त्यांना कळतं की आपल्या टीचरनी आपल्याला फक्त आणि फक्त पर्सेंटेज वाढवून दिलेले आहेत, ज्ञान काही दिलेलं नाही. म्हणून ती आर्थिक जी काय गुणवत्ता जी आहे ती विषमतेला त्यांनी खतपाणी घालून मोठं केलेलं असतं. पुढे आहे संगणक क्रांती आणि संदेश दळणवळणात झालेली क्रांती. मग संगणकामुळे माहितीचे जतन, विश्लेषण आणि वापर करणे सोपं झालं हे आपल्याला माहीत आहे. मग दळणवळणातील प्रगतीने माहितीचे आदानप्रदान करणेही खूप काही क्षणात आपल्याला करू शकतो. मग आर्थिक प्रगतीसाठी वरील ज्ञानाचा कुशलतेने वापर करण्यामध्ये भारतासारखी विकसित राष्ट्र अग्रेसर आहे. 1990 ते 2000 दरम्यान झालेल्या ज्या काही ज्ञानक्रांतीमध्ये भारतीय युवकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. संगणक प्रणाली क्षेत्रामध्ये भारतीय तज्ज्ञ जगामध्ये आपला वेगळा ठसा उमटवत आहे. परंतु संगणक प्रणालीत होणारे संशोधन आणि विकास यांचा विचार करून चालणार नाही, कारण ज्ञानाचे रूपांतर आर्थिक संपत्तीमध्ये करण्याकरिता ज्ञानाचा मानवी जीवनाशी निगडीत असणाऱ्या सर्व गोष्टींत कौशल्यपूर्ण वापर करणे गरजेचं आहे. म्हणून शेती, शेतीमाल प्रक्रिया, जैवविज्ञान व तंत्रज्ञान, बँकेचे व्यवहार, प्रदूषण इत्यादी अनेक विषयावर आपल्याला या परिवर्तन करणे गरजेचं आहे. मग पारंपरिक रूढ शिक्षण पद्धतीला खूप चांगले पर्याय सध्या समोर येत आहे. माहिती संप्रेषणाच्या साधनामुळे जग खूप लहान झाले आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर यशस्वी झालेली प्रयोग भारतात, महाराष्ट्रात होत आहे. मग राष्ट्रीय आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या महत्त्वाच्या तत्वापैकी ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे आणि घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक करणे हे आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांमध्ये ज्ञान संरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम खूप चांगल्या पद्धतीने रुजतो आहे. मग त्यामुळे काय झालं की 22 जून 2015च्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयाने प्रत्येक मूल शिकते हा आत्मविश्वास सर्व यंत्रणेला आणि समाजाला दिला आहे. ठीक आहे. मग पुढे आहे की या काही माध्यमातून शैक्षणिक प्रवाहात कोणालाही केव्हाही सामील होणं सोपं आहे. मग जागतिकीकरणामुळे शिक्षण प्रक्रियेतील बदल. तर पुढे आहे जागतिकीकरणामुळे शिक्षण प्रक्रियेत झालेली बदल. मग काय काय बदल झालेले असणार तर ते आपण बघूया. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की विवेचनावरून जागतिकीकरण कशामुळे झाले, कशा पद्धतीने झाले आणि शिक्षण प्रक्रियेत झालेले त्याचे बदलांचे स्वरूप आपण आतापर्यंत बघितलं. तर आता खालील प्रकारे आपण बघूया की शिक्षण प्रक्रियेत काय काय बदल आपण जागतिकीकरणामुळे जाणवले. तर ठीक आहे. पहिला आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील क्रांती, ज्ञानाचा कुशलतेने वापर, पारंपरिक रूढ शिक्षण पद्धतीला पर्याय, ज्ञानधिष्ठित समाज निर्मितीसाठी प्रयत्न, ज्ञान संरचनावादाचा स्वीकार. यातून आपल्याला कळते की विज्ञान आणि तंत्रज्ञान आपण जागतिकीकरणामुळे शिकतो. ज्ञानाचा कुशलतेने वापर म्हणजे ज्ञान कशा प्रकारे वापरायचं आहे किंवा ज्ञानाचा अभ्यास कसा करायचा आहे, ज्ञानाचा वापर किती प्रमाणात करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, आपण त्याचा चांगला फायदा घेतला आहे. पारंपरिक ज्या पद्धती आहे, रूढी आहे, त्या शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून आपण केलं. तर ज्ञानरचनावादी किंवा ज्ञान संरचनावाद जे आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम जे आहे त्याचा स्वीकार आपण केला. मग विज्ञान तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे आजची पिढी जी आहे ती तंत्रज्ञानाच्या प्रेमात पडली आहे. का तर त्यामुळे त्याचाच आधार शिक्षणात घेतला तर त्यांना शिकणे मजेचे, आनंदाचे वाटणार आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट सोशल मीडियावरून शिकतो, फॉर एक्झाम्पल यूट्यूब थ्रू आपण काहीतरी शिकतोय, तेव्हा ती गोष्ट आपल्याला कशी वाटते, मजेशीर वाटते. आणि आपण ती गोष्ट परत परत शिकण्याचा ट्राय करतो किंवा तशाच अनेक त्याच्यासारख्या शिक्षण आपण यूट्यूबकडून घेतो किंवा गुगलवरनं घेतो. ज्या काही शिक्षण घेण्याच्या पद्धती आहे गुगलवरनं, तंत्रज्ञानाकडून, त्यामुळे जी काय आजची पिढी आहे ती त्याच्या प्रेमात पडलेली आहे. हे का झालं? जागतिकीकरणामुळं झालं. ठीक आहे. मग या संदर्भात ब्रिटन येथील न्यूकॅसल विद्यापीठातील डॉक्टर सुगाता मित्रा यांनी काय सांगितले की होल इन द वेल या नावाचा एक शिक्षण प्रयोग हाती घेतला. मग त्यामध्ये दिल्लीतील झोपडवस्तीतील एका भिंतीत संगणक बसवून इंटरनेटच्या सर्व सुविधा दिल्या होत्या. इंग्रजीचा गंध नसणाऱ्या झोपडपट्टीतील मुलामुलींना अल्पावधीतच हे कौशल्य आत्मसात केले. मग नवनवीन गोष्टी मुलांनी त्या माध्यमातून शिकल्या, तंत्रज्ञानाची मजा घेतली. असे प्रयोग खूप ठिकाणी होत आहेत. मग महाराष्ट्रात रणजित डिसले आणि संदीप गुंड यांसारख्या अनेक
स्नेही शिक्षकांनी शाळांमध्ये अभिनव प्रयोग हे केले आहे. आपल्याला माहिती ना रणजित डिसले, आपण मागच्या 2 वर्षापूर्वी त्याचा खूप जास्त किस्सा ऐकला होता. त्यांनी काय केलंय की शिक्षणासाठी नवीन काहीतरी पद्धती शिक्षण प्रणालीमध्ये निर्माण केल्या. ठीक आहे. मग पुण्यात रमेश पानसे आणि शांतनिकेतनच्या धर्तीवर एक शाळा काढली आहे. मग कोल्हापूरचे सृजनानंद विद्यालय, पुण्याचे अक्षरनंदन इत्यादी अनेक प्रकारच्या शाळा आपण नक्कीच बघितल्या. पण हे प्रयत्न सर्वदूर पोहोचायला हवेत. पुण्याजवळ पाबळ येथील कलबाग याचा विज्ञान आश्रम हा शालेय जीवनात अयशस्वी झालेल्या मुलांमधील कौशल्याला वाव देण्याचे काम करतो. मग अशा प्रकारे मुलांच्या उत्साहाला, चौकोस बुद्धीला, उर्मीला योग्य प्रोत्साहन दिल्याने मुले खऱ्या अर्थाने शिकतात. जेव्हा आपण काहीतरी नवीन पद्धत त्यांच्या पुढे अंमलात आणू तेव्हा विद्यार्थी काय करतात, काहीतरी नवीन शिकतात किंवा आनंदाने उत्साहाने शिकतात. इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, पाबळ आणि कुमठे बीट जे आहे त्याचं त्यांनी डायग्राम त्यांनी दिलेला आहे, चित्र त्यांनी दिलं आहे. म्हणजे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे विचारमंथन शिक्षण व्यवस्थेमध्ये होऊ लागले. मग 13 जून 2005 रोजी शासनाने राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम ठरतील असे बदल शिक्षण पद्धतीत करणे हा आयोगाचा उद्देश आहे. पुढे आहे राजकारण व जागतिकीकरण याचा शिक्षणावरील प्रभाव. ह्याचं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. 2 ते 3 मार्क्सला विचारूला जाऊ शकतो की शिक्षणावर राजकारणाचा आणि जागतिकीकरणाचा कसा प्रभाव पडतो. मग भारतात 1990च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ही सुरुवात होण्यामागे जागतिक पातळीवरील राजकारण कसे कारणीभूत ठरले हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. या कालावधीत भारतावरचे विदेशी कर्ज खूप वाढले, ज्यामुळे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे काय आहे त्यांच्यावर अटी भारतावर लादल्या. मग भारताला त्या स्वीकारणे अपरिहार्य होते. मग त्यामुळे काय झालं की राष्ट्रीय चलनाचे अवमूल्यन करून नवीन आर्थिक धोरण भारताने स्वीकारले आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू केली. मग खाजगी जे काय आर्थिक धोरण होते किंवा मग खाजगीकरणाची गती जी आहे ती वाढ त्याच्यामध्ये झाली. मग समाज जीवनावर याचा परिणाम झाला. कोणत्याही राष्ट्राच्या धोरणावर सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीचा परिणाम नक्कीच होतो हे आपल्याला माहिती आहे. आणि भारत हे लोकशाही राष्ट्र आहे, त्यामुळे राज्यघटनेच्या सरनाम्यात नमूद केलेल्या तत्वांची जपवणूक करणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे. मग शिक्षण ही बाब राष्ट्र विकासावर अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मग शिक्षणामुळे व्यक्ती आणि राष्ट्र घडत असते आपल्याला माहिती आहे. राष्ट्राच्या धोरणाचे प्रतिबिंब शिक्षक विषयक ध्येयाद्वारे किंवा ध्येय धोरणाद्वारे आपल्याला माहीत पडत असतं. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण कसे बदलत गेले आपण सुरुवातीलाच ते बघितलं आहे. मग जागतिकीकरण आणि राजकारण यांचा निश्चित प्रभाव शिक्षणावर कसा पडतो हे आपण बघूया. तर ते आहे 1. खाजगीकरणाचे वाढते प्रमाण, माध्यमांचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रवेश, शिक्षण आणि असंघटित क्षेत्र, इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता बेंचमार्किंगचा आग्रह. मग शिक्षणातील खाजगीकरणाचे प्रमाण वाढत गेले. खाजगी गुंतवणूकदार किंवा नफा कमवण्यासाठी शिक्षणात गुंतवणूक करीत आहे. गरिबीमुळे कधीच शाळेत न गेलेले विद्यार्थी किंवा शाळेतून गळती झालेले असंघटित क्षेत्र येतात. त्यांच्याकडे कौशल्य असते पण प्रमाणपत्र नसते. म्हणजे एखादा विद्यार्थी खूप जास्त हुशार आहे परंतु तो गरिबीमुळे शाळेतच गेलेला नाही. त्यांच्याकडे कौशल्य आहे, स्किल आहे, पण त्यांना ते साध्य करण्याचं काय आहे माध्यम त्यांना मिळालेलं नसतं. मग अशा शिक्षण व्यवस्था अशा व्यक्तींना न्याय देऊ शकत नाही. जोपर्यंत अशा उपेक्षित व्यक्तींना शिक्षण व्यवस्था सामावून घेऊ शकत नाही तोपर्यंत हे असंघटित क्षेत्र वाढत जाणार आहे. मग जागतिकीकरणामुळे आज माध्यमांनी व्यक्तींच्या संपूर्ण जीवनाचा ताबा घेतला आहे. माणसाच्या समाजाचे ग्राहक समाजात रूपांतर माध्यमांनी केले आहे. मानसिक ताणतणाव वाढला आहे. जगण्याचा एक वेग प्राप्त झाला आहे. तो वेग पकडता न आल्यामुळे व्यक्तींना काय होतं, नैराश्य प्राप्त होतं. असं होतं की आज मी एक्झाम दिली परंतु मला तो पेपर चांगला गेलेला नाही आहे. जो एक्झाम गेली किंवा जो पेपर गेला आहे तो दिवस कधीच परत येत नाही, आपल्याला हे माहिती आहे. किंवा आजचा जो दिवस आहे तो आपल्या लाईफमध्ये परत कधीच येत नाही. त्यामुळं काय होतं की जी संधी असते ती आपल्या हातातून सुटली जाते आणि आपल्याला काय होतं, नैराश्य प्राप्त होतं. मग जागतिकीकरणामुळे खूप मोठी आव्हाने निर्माण झालेली आहे. मग या आव्हानांना समर्थपणे पेलू शकेल असा माणूस निर्माण करण्याचे ध्येय आजच्या शिक्षणाला पूर्ण करावे लागणार आहे. ज्या शिक्षणाने माणूस विचारशील, नीतिमान आणि तर्कनिष्ठ बनेल अशी व्यापक जनशिक्षण चळवळ उभारणे, आपल्या सर्व भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरांचे, वारशांचे विश्लेषण करणं गरजेचं आहे. मग लोकभाषांमध्ये त्याचा प्रसार करणं गरजेचं आहे. सांस्कृतिक प्रगल्भता आहे वाढवणारे विसर्ग किंवा मग नागरिक निर्माण करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी जागतिकीकरणामुळे शिक्षणावर पडलेला सकारात्मक प्रभाव काय आहे
तर तो आपण बघूया. संगणक आणि संदेश दळणवळण यातील प्रगती हे सकारात्मक गोष्टी आहे. ज्ञानाची गंगा सर्वांसाठी खुली आहे. कोणीही येऊन शिक्षण घेऊ शकतं. प्रत्येकाचा अधिकार आहे. RTI 2009 नुसार आपण खूप वेळेस बघितलं की शिक्षणाचा अधिकार सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मनुष्यांना आहे. आपण कधीही जाऊन शिक्षण घेऊ शकतो. तुमचं वय खूप जास्त आहे, खूप कमी आहे, तरी तुम्हाला शिक्षण हे घेता येतं. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीच्या आणि आदानप्रदानाच्या वाटा खुल्या आहेत. फक्त आता गरज आहे ती जीवनप्रयोगी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं. मग पुनर्रचित प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाची जे काही दखल घेतली आहे, उद्याच्या ज्ञानाधिष्ठित समाजात भारतीय युवक आपले अस्तित्व नक्कीच सिद्ध करून दाखवतील. कारण काळाच्या कसोटीला उतरणारे ज्ञान आजच्या शिक्षणातून देण्याचा प्रयत्न होत आहे. हे एका प्रगतीच्या आणि बदलाच्या अवस्थेतून आपण जात आहोत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुढे आहे 21व्या शतकात भारतीय समाजातील शिकलेले जे काही तरुण आहे, पदवीधर, त्यांचे ज्ञान आणि कौशल्य तसेच शिक्षणाकडे त्यांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आर्थिक आणि सामाजिक बदलांसाठी आणि विकासासाठी गरजेचा ठरणार आहे. भारतात 1983 मध्ये केवळ 60% लोक शिक्षित होते. 2001 मध्ये 64% झाले. 2011 नुसार 74% लोक शिक्षण घेत आहेत. जी काय गरज आहे, जागतिकीकरणामुळे ही गरज आपल्याला निर्माण झालेली आहे. समस्या निराकरण क्षमता, विमर्श चिंतन प्रक्रिया, सर्जनशीलता, आदानप्रदान ही कौशल्य आपल्याला शिक्षणातूनच रुजवलेली आहे. थोडक्यात जागतिकीकरण हा केंद्रबिंदू मानून समाज, शिक्षण व राजकारणाचा जागतिकीकरणाशी असलेला परस्पर संबंध खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. तो कशा प्रकारे तर बघूया. पुढे आहे त्यांनी चार्ट दिलेला आहे. समाज, जागतिकीकरण, शिक्षण आणि राजकारण चौघांचा जो रिलेटेड आहे ते त्यांनी पुढे दिलेला आहे. पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे समाज विकासामध्ये अध्यापकाची भूमिका व महत्त्व. 4 मार्क्सचा प्रश्न आहे. मोठ्या प्रश्नाला विचारला जाऊ शकतो की समाज विकासामध्ये शिक्षकांची भूमिका आणि महत्त्व स्पष्ट करा. तर बघूया. समाज हा परिवर्तनशील आहे, आपण बघितले. भारतीय समाजातील बहुविधताही ही आपण अभ्यासली आहे. मग समाज आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध अभ्यासल्यानंतर समाज विकासातील अध्यापकाची भूमिका अर्थातच महत्त्वाची ठरते. मग भारतीय संस्कृतीत गुरुला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून अनेक थोर गुरु शिष्य परंपरा होऊन गेल्या. मग श्रीकृष्ण, संदीपनी, द्रोणाचार्य, अर्जुन, एकलव्य अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मग आयुष्याला दिशा देणारा, योग्य मार्ग करणारा किंवा गुरुकडे, शिक्षणाकडे असे पाहिले जाते. त्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. अनेक मोठ्या राजांनीही गुरुकुलात जाऊन विद्या संपादन केली होती हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर गुरुकुल शिक्षण पद्धती हळूहळू लोप पावली आणि आता परत सुद्धा गुरुकुल पद्धती काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल आहे, रयतच्या ज्या शाळा आहे तिथे अजूनही चालू आहे. मग स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा विकास होऊ लागला. गावोगावी शाळा सुरू झाल्या. त्या काळातील समाजापुढे अनेक प्रश्न होते. अशा वेळी छोट्याशा गावातील शिक्षकच त्या गावासाठी सर्वांचे मार्गदर्शन होता. मग गावातील लोकांच्या या गुरुकडून जी काही अपेक्षा असायच्या, संपूर्ण गाव शिक्षकाला अतिशय सन्मान देत असायचं. म्हणून शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे. कोठारी शिक्षण आयोगाने म्हणूनच शिक्षकांबद्दल अपेक्षा व्यक्त करताना म्हटले आहे की We are convinced that the most important factor in the contemplated educational reconstructions is the teacher, his personal qualities, his educational qualification, his professional training, and the place he occupies in the school as well as in the community. म्हणजेच काय की शिक्षकाला केवळ वर्गात शिकवून चालणार नाही, तर ज्या समाजासाठी मुले शिकताय, ज्या समाजातील मुले शिकताय, शाळेत येत आहे, त्या समाजाची त्याला संवाद साधला पाहिजे. समाज शिक्षकाची भूमिका त्याला बजवावी लागणार आहे. म्हणूनच शिक्षकाच्या आवश्यक क्षमतांपैकी समाज संपर्क क्षमता आणि पालक संपर्क क्षमता ही जास्त महत्त्वाची असते. आपल्याला माहिती की आपल्या मुलांनी काहीतरी चुकी केली किंवा काहीतरी केलंय, त्याची प्रगती जी आहे ती कमी जास्त असेल तर आपल्याला पालकांशी बोलावं लागतं. त्याला काय म्हणायचं की पालक संपर्क क्षमता. आणि ज्या काही सपोज एखाद्या मुलांनी खूप जास्त भांडण केलं आहे, मग ते जे काही गावातले लोक असतात ते मोठे लोक शाळेत येतात. मग काहीतरी खुरपूत काढून आमच्या पोराने असं केलं आहे, तुमच्या पोराने तसं केलं आहे, असं काहीतरी चालू असतं. तेव्हा काय असतं, शिक्षकाला समाज संपर्क क्षमता असायला हवी. मग शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती SMC आणि SMDC यांच्या माध्यमातून शाळा आणि समाजात संपर्क येतात. मग कोणत्याही गावातील शाळा, महाविद्यालय ही त्या गावाचा मानबिंदू आहे. शाळेला गावाचा आधार वाटला पाहिजे आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे असे वातावरण शिक्षकांनी निर्माण केलं पाहिजे. मग प्राथमिक शिक्षण हा व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. त्यामुळे शाळेत शिकून बाहेर पडणाऱ्या मुलांमुळेच भविष्यातील समाज घडत असतो. म्हणून समाज विकासामध्ये शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाची
ठरते. मग सध्याच्या बदलत्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने शिक्षकाला बदलावे लागत आहे. मग त्याला केवळ शिक्षक असून चालणार आहे का? नाही. विद्यार्थी, पालक, समाज या सगळ्यांसाठी मित्र, समुपदेशक, संवादक म्हणून त्याला काम करावं लागतं. मग जागतिकीकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण जगामध्ये शिक्षणाविषयी जो काय आयोग आहे, शिक्षण तज्ज्ञ यांनी अनेक मते व्यक्त केली आहे. मग भारतीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 प्रसिद्ध झाला. तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षणाचा अभ्यासक्रम आराखडा NCFTE 2009 प्रसिद्ध झाला. या बदलांमुळे शिक्षकांसमोरील आव्हाने वाढत गेली. मग बालकांच्या मोफत व सक्तीचे जे काही शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 होता, त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिक्षक बांधील आहे. मग जगाच्या विकास प्रक्रियेचे भारताने नेतृत्व करावे, यासाठी सक्षम युवकांची पायाभूत तयारी करून घेणं हे अध्यापक घडवीत असतं. ठीक आहे. मग भविष्य वेध साध्य होण्यासाठी सक्षमीकरणाची गरज आहे. म्हणूनच या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उत्तम, चिंतनशील, सर्जनशील व्यक्तिमत्वाचे शिक्षक तयार होण्यासाठी पुढील काही गोष्टी गरजेच्या असतात. त्या कोणत्या? प्राथमिक शिक्षण दर्जेदार होण्यासाठी अध्ययनशील, भाषाप्रभू, तंत्रस्नेही, बालस्नेही, तार्किक क्षमता विकसित करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणारा व संवेदनशील असा छात्राध्यापक घडविण्यासाठी ज्ञानरचनावादीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रभावी कार्य करत असतं. मग त्यासाठी काय असतं? मुलांची काळजी घेणं, त्यांच्याबरोबर राहायला आवडणं, मुलांना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संदर्भात समजून घेणं, ग्रहण क्षमता असणं, सतत शिकत राहणे, वैयक्तिक अनुभवांचा अर्थ शोधणे म्हणजे शिकणे आणि ज्ञान निर्मिती म्हणजे समज वाढविणारा सातत्याची उत्क्रांती होणारी प्रक्रिया हे जाणणं, समाजाप्रती असलेली जबाबदारी झेलणं व अधिक चांगले जग उभारण्यासाठी काम करणं, या सगळ्या गोष्टी शिक्षकामध्ये किंवा अध्यापकामध्ये असायला हव्या. जेव्हा शिक्षकामध्ये किंवा अध्यापकामध्ये या सर्व गोष्टी असतील, तेव्हा जो काय विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थी, जो घडणारा भावी पिढीचा जो विद्यार्थी आहे, तो आपणे आपच किंवा आपोआपच व्यवस्थित घडला जातो आणि आपलं जे काय आहे भविष्य जे आहे ते उज्ज्वल होण्याची शक्यता इथे असते. मग थोडक्यात समाज विकासात शिक्षक आपली भूमिका कशा प्रकारे बजावू शकतो? सुलभक, मानसशास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शक, एखाद्याचा मित्र होऊन संघटक, संवादक, विश्लेषक, अभ्यासक, बालरक्षक या सगळ्या भूमिका शिक्षकाला बजवाव्या लागतात. मुलांची मानसशास्त्रात समजून घेण्याचा किंवा घेतानाचा समूहाचे, समाजाचे मानसशास्त्र त्याला समजून घ्यावे लागते. समाजाच्या समस्यांचे विश्लेषण करावे लागते. यासाठी त्याला स्वतःचा अभ्यास वाढवावा लागतो. नव्या बदलांशी सतत संपर्कात राहावे लागते. समस्या निराकरण तंत्र अवगत करावे लागते. इत्यादी गोष्टी जेव्हा त्याच्यामध्ये असेल, गुणवैशिष्ट्य ज्याच्यामध्ये असेल, तेव्हा तो शिक्षक जो आहे तो भावी भविष्यासाठी प्रज्वलित करू शकतो. मग कोणत्या गुणवैशिष्ट्यांची गरज असते? पहिलं, कामावर निष्ठा, कामात आनंद घेण्याची सवय. जेव्हा शिक्षक स्वतःच्या कामावर किंवा शिकवण्यावर जेव्हा त्याची निष्ठा असेल, प्रेम असेल, शिकवताना तो स्वतः आनंद असेल, कामाला किंवा शिक्षणाला ओझे न मानून तो समोरच्याला ज्ञान देत असेल, तेव्हाच ते काय आहे, शिक्षक हे व्यवस्थित त्याचं गुणवैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. नवे विचार प्रवाह स्वीकारण्याची तयारी. बदल हा सृष्टीचा नियम आहे. मग त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात सतत नवीन काहीतरी बदल होत असतं. मग शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. सामाजिक संदर्भ सतत बदलतात. या पार्श्वभूमीवर आपले नवे विचार प्रवाह समजून घेणं, समजून सांगणं ही गोष्ट शिक्षकांमध्ये असायला हवी. नवीन काय संकल्पना आहे, विचार आहे, त्या स्वतःही तयार करणं आणि दुसऱ्यांनाही समजून सांगणं हे शिक्षकांचं एक गुणवैशिष्ट्य आहे. तिसरं आहे स्वयंमूल्यमापन करणं. स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत मनात डोकवतात आलं पाहिजे. मग आत्मपरीक्षण केल्याने स्वतःमध्ये सुधारणा होते. स्वॉट ॲनालिसिस आपण बघितलेलं आहे. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट या गोष्टींचा शिक्षकांमध्ये विशेष असा गुण असायला हवा. पुढे आहे सतत नवीन शिकण्याची तयारी. शिक्षकांनी सतत गुणवत्तेचा व उत्तमतेचा ध्यास घेणं आवश्यक आहे. मग आपल्या व संबंधित विषयाचा त्यांनी सातत्याने अभ्यास करावा. त्यामुळे विषय ज्ञान समृद्ध वाढत असते. शिक्षकांनी या 4 संबोधांना स्वतःला, शाळेला, समाजाला तपासून घ्यावे. आवश्यक त्या सुधारणा कराव्या. यातून काय होतं की नवीन शिकण्याची तयारी शिक्षकांमध्ये असायला हवे. 5वा पॉईंट आहे तो म्हणजे 100% उद्दिष्टांसाठी धडपड करणं. आपण प्रत्येकजण यशासाठी काम करत असतो. यशाचा आनंद प्रत्येकालाच असतो. आपण ठरवलेली 100% उद्दिष्ट 100% साध्य व्हावीत हा ध्यास प्रत्येक शिक्षकाने ठेवून काम केल्यास यश नक्की मिळेल. यासाठी शिक्षकांसोबत समाज, पालक, स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. मग सर्व शिक्षा अभियानानुसार
RTE लागू झाला आहे तरीही शाळाबाह्य मुलांना प्रश्न गंभीर आहे. त्यांचे मुलांचे जे प्रश्न आहे ते गंभीर आहे, परंतु काही ठिकाणी यातही यश मिळाले आहे. भंडारा जिल्हा 100% शाळाबाह्य मुलं विरहित जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकटी या स्वयंसेवी संस्था आणि सर्व शिक्षा अभियानाच्या टीमने कचरा वेचक कुटुंबातील 1247 मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले आहे. NGO आहे. हीच मुले जी आहे राष्ट्राचे सुजन नागरिक होणार आहेत, समाज उभारणी करणार आहे. वाडी, वस्ती, तांडा, पाड्यावरील शिक्षकच नवनिर्माण करणार आहे. ठीक आहे. पुढे आहे समाज विकासातील अध्यापकाचे महत्त्व. वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करून राष्ट्र उभारणीस हातभार लावणारा अध्यापक प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा असतो. म्हणूनच शिक्षकाला राष्ट्राचा शिल्पकार असे म्हटलं जातं. मग राष्ट्रपती सर्वपल्ली जे आहे राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा असे म्हणूनच तर घोषित केलेलं आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात की ज्याने आपुले घर विचरावे त्यानेच गाव माझे म्हणावे, तोची करील जीवे भावे सेवा आपुल्या गावाची. म्हणजे शिक्षकही याच पद्धतीने गावाला आपलंसं करून शाळेच्या माध्यमातून गावाचा विकास करत असतो. शाळा व्यवस्थापन समिती सदस्याच्या मदतीने शाळेचे रंगरूप पालटून गावाच्या समृद्धीसाठी भर तो शिक्षक पाडत असतो. स्वच्छ भारत अभियान, तंबाखूमुक्त शाळा अशा योजनांमध्ये शिक्षकच पुढे असावेत. निर्मल ग्राम पुरस्कार विजेते असावेत. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, जलसंधारण अशा साऱ्या उपक्रमांसाठी सक्षम व्यासपीठ म्हणून शाळा आणि शिक्षक हे अग्रभागी असायला हवे. म्हणूनच समाज विकासाची पायवाट सोपी होऊन जाते. अशा प्रकारे पहिला जो चॅप्टर होता तो संपलेला आहे. शिक्षण भारतीय संस्कृतीतून जागतिकीकरणाकडे. तर पुढे आहे स्वाध्याय. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, त्याच्यात योग्य रिकाम्या जागा आहेत. चुकीचे वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. लघुत्तरी आहे, टिपा लिहा, दीर्घोत्तरी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन जेव्हा बुक संपेल किंवा सगळे चॅप्टर संपेल तेव्हा सर्वांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन एकखटी सांगणार आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. पुढचा जो चॅप्टर आहे भारतीय राज्यघटना आणि शिक्षण बघूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.